हो. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या लॉगमध्ये. आणि आजचा लॉग हा ॲक्सिडेंटली रेकॉर्ड करावा लागतो आहे, कारण सकाळी उठल्यापासून मॅडमांचा मूड चेंज झालेला आहे, मूड स्विंग झालेला आहे. पण तो का झालेला आहे याचं रहस्य मला पण माहिती नाही आहे. सकाळपासून तिचा रिस्पॉन्स नाही आहे मला. सकाळपासून ती फक्त मला इग्नोर मारती, हां करते आहे फक्त. बघा आता तुम्हाला मी दाखवतो लाईव्ह, तुम्हाला डेमो दाखवतो. बघा बघा तुम्ही. एक ग्लास पाणी आण ना तुम्हाला प्यायला. अरे हातात काय नाही दिला. चकोली इकडे आहे का? इकडे आहे ना. चहा टाकते का आपल्याला? ठीक आहे. काय झालंय तुला? अय येडवली का काय? एक कप का? तिकडे घेणार आहे मी. का? अरे यार, इकडे का बसली तू चहा घ्यायला? तुला माझ्यासोबत चहा पण प्यायचा नाही का आता? अगं ऍटलीस्ट सांग तरी काय झालंय तुला. हा, सांग ना काय झालंय. अय अरे काय झालं तुला बाळा, सांग तरी नाही. कधी ते शूट बंद करा, मी अजिबात मूड मध्ये नाहीये, कळलं ना? अरे माझं काय चुकलं, ऍटलीस्ट सांग तरी मला. काय झालं? अय बंद नको. काय झालं बाळा, सांग. तर मित्रांनो, आज आपण शहीद होणार आहे. ओके, कारण बघा मॅडमांना राग कशाबद्दल आलाय, कोणत्या गोष्टीचा आलाय, त्याचं रहस्य अजून उघडकीस झालेलं नाहीये. सो मला वाटतं हे लॉंग टर्म चालणार, काही खरं नाही आपलं. आपण खाल्लाच, आपण गेलो, आपण आता काही खरं नाही आपलं. काय माहिती काय चाललंय यार, कशामुळे राग. रात्रीपर्यंत तर ठीक होतं सगळं, सकाळी असं काय झालं मलाच आठवत नाही मी यार. आणि एवढं कोण करतं यार? काहीतरी चुकलं असेल माणसाचं, त्याने सांगावं सरळ की बाबा तुझी ही चूक झाली. मुलगी सांगायला पण तयार नाहीये. चला परत एकदा ट्राय करून बघू आता. काय करणार बाबा, कठीण आहे, कठीण आहे. या मुली आणि त्यांचा राग डेंजर. बाबू, होय बाबू, अगं ऍटलीस्ट सांग तरी ना, मग मला कसं कळेल तू का रागावली आहेस. अरे इकडं बघ, इकडं. काय झालं सांग. काय झालं बाबा? काय झालं? हा, मग मला सांगितलं नाही तर कळेल कसं काय? मी काय देव आहे का मनातलं ओळखायला? सांगा. मी इथे रागवली आणि तुला लॉकचं पडलं. तसं नाही, लोकांना पण कळलं पाहिजे ना राग का आलाय. कळू देत की तुझ्या रागाचं कारण काय असतंय ते. बरं बाबा ठीक आहे, मी सॉरी म्हणू का? मला माहिती तर पाहिजे, मी सॉरी म्हटलं असतो, पण मला माहिती तर पाहिजे ना मी काय केलं ऍटलीस्ट. कशामुळं? तू काल स्वप्नामध्ये दुसऱ्या पोरीसोबत निघून गेलास. यार, अरे बाबा ते स्वप्न होतं. हो, तू गेलास कसा? स्वप्नात तू गेलास कसा? मला काय माहिती यार. स्वप्न तुझं तर तू जे बघशील ते तुला दिसेल ना. आता माझं थोडी. गेलास कसा पण? तू गेलास कसा? बाळा ते स्वप्न होतं बाळा. ठीक आहे बाबा, ठीक आहे, तरी पण आय एम सॉरी, आय एम सॉरी. ठीक आहे, तू फक्त माझा आहेस. हो बाबा मी तुझाच आहे बाळा. आणि एवढ्याशा कारणावरून तू एवढं कसं काय करू शकतेस यार? तू जाऊच कसा शकतोस? स्वप्नात गेलो ना, खरं थोडं जाणार. स्वप्नात पण नाही जायला पाहिजे. अरे यार, तरी मला डाऊट होताच, कारण काहीच नसणार आहे, एवढंसं काहीतरी असणार आहे झालेलं, आणि त्याच्यामुळे ती मुलगी अशी रागावून बसलेली. झालं ना आता, आय एम सॉरी. ठीक आहे, हेच सॉरी जर सकाळी सकाळी बोलला असतास तर एवढं नसतं झालं. बाळा पण मला सॉरी म्हणायला माहिती तर पाहिजे ना, कारण की का मी सॉरी म्हणू तुला, माझं काय चुकलंय ते तर रागावले की सॉरी म्हणायचं, संपला विषय. हा, म्हणजे तू का असो किंवा नसो सॉरी म्हणून मोकळं व्हायचं. हा, एक सल्ला आहे हा. काय सुखी राहायचं असेल सॉरी म्हणून मोकळं व्हायचं. अच्छा, बरं, हा ठीक. रागवत नको ना जावं, असं मला करमत नाही ना तू रागवली की. हा, मग असं जायचं नाही. काय मी कुठं गेलो?
स्वप्नात गेलो ना, आता याच्या पुढे स्वप्नात पण येणार. ठीक, सॉरी. चालेल, चल आता मूड चांगला कर आणि हसून दाखव. ती पब्लिक टेन्शन मध्ये आहे यार, की ही मुलगी का रागात आहे. मी तर टेन्शन मध्ये आहे. काल काल रात्री मस्त आम्ही प्लॅन केला की पुढच्या उद्याचा व्लॉग आम्ही असा बनवू. बाई सकाळी झोपेतून उठल्या हिचं तोंड वाकडं झालं आणि राग आला आणि मी काही विचारतोय एक शब्द, हिचा काही रिस्पॉन्सच नाहीये त्याला. मी विचारतोय बाळा चहा टाक आपल्याला. हो, हा, नाही, बस. हे असं नाही करायचं. मला वाटलं नव्हतं आजचा व्लॉग असा होईल. म्हणजे कल्पना नव्हती, अजिबात कल्पना, कळलं का? कल्पना नव्हती मला की असा होईल आजचा व्लॉग.